तर इथून बघा तुम्हाला मुंबईची अशी ही स्कायलाईन दिसत आहे. हा असा समुद्राचा असा हा सुंदर असा हा व्ह्यू दिसत आहे आपल्याला. कोस्टल रोड आहे, म्हणजे ज्या सायकलिंग ट्रॅक आहे आणि इथे असा हा वॉकवे आहे आणि इथे अशी सिटिंग अरेंजमेंट आणि हा असा अरबी समुद्र. बिंदू माधव ठाकरे चौकवरून तुम्ही जर पुढे आले तर कोस्टल रोडच्या खालून तुम्ही अशा ह्या POP14 येऊ शकता. हा डेडिकेटेड सायकल ट्रॅक आहे. ब्युटिफुली डिझाईन्ड अशा ह्या सायकल पार्किंगमध्ये पार्क करू शकता. इथे पण बघा हे वेगळ्या पद्धतीची इथे सायकल पार्किंगची व्यवस्था केली. कंटिन्युअस रनिंग अशी ही सिटिंग अरेंजमेंट आहे. ही एक वेगळी अशी इंटरेस्टिंग अशी सिटिंग अरेंजमेंट आहे. तर हा असा कोस्टल रोड, हेच ॲडजस्टंट इथे असा हा कोस्टल रोड आहे. अथांग अशा लाटा आपल्याला बघायला मिळत आहेत. बघा समुद्राचा एकदम असा जवळून असा व्ह्यू मिळतो आहे आणि लाटा पण बघा किती अशा उसळत आहेत. हा वॉकवे किती ब्रॉड आहे. POP नंबर 15. हे बघा इथे असं सेंटरला सुंदर असं हे लँडस्केपिंग आहे. सुंदर असे हे ग्रुप सिटिंग अरेंजमेंट अशी इथे केलेली आहे. लेफ्ट साईडला आपल्याला इथे एक बस स्टॉप दिसत आहे. अशी ही पॅरापेट वॉल आहे. अशी तुम्ही मुंबईची अशी स्कायलाईन बघू शकता. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मी आता आलो आहे कोस्टल रोडला लागून जो नवीन 5.2 किलोमीटर्सचा जो प्रॉमिनॉड झाला आहे. 15 ऑगस्टला याचे उद्घाटन झालं आहे. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता. इथे वरळी सीफेसवरून इथून हा स्टार्ट होतो आणि प्रियदर्शनी पार्कपर्यंत आहे. तर इथून पुढे नंतर मग आपण ह्या POP एक्सेसनी पदाचारी अंडरग्राऊंड एक्सेसनी त्या प्रॉमिनॉडवरून आपण वॉकवेनी जाऊन मी तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे तिथे काय काय फॅसिलिटीज आहेत. तर चला तर बघूया. तर मित्रांनो, हा बघा हा वरळी सीफेस एरिया आहे आणि नंतर मग समोरून तुम्ही बघू शकता तिकडे लांब बँड्रा वरळी सीलिंग दिसत आहे. थांबा मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हा बघा हा बँड्रा वरळी सीलिंग आहे आणि तिथून त्या गाड्या अशा कोस्टल रोडनी अशा इथे वरळी सीफेसला येतात. आणि नंतर मग ह्या साईडला बघाल तर ह्या बो स्ट्रिंग आर्च ब्रिजचा पण व्लॉग माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे आणि वरती आहे बटनमध्ये पण. तर इथे जर तुम्ही बघाल तर हे बघा हे आता हे POP एक्सेस आहे. तर इथून आता आपण ह्या वॉकवेवरून 5.2 किलोमीटर्सने जाऊन बघणार आहोत. तर इथपासून हे पुढे अजून काम चालू आहे. हा ओपन झालेला नाही आहे. तर हा बघा हा असा इकडे पूर्ण असं सिटिंगचा असा हा पट्टा बनवलेला आहे. इथे तुम्ही बसून समुद्राचा आनंद घेऊ शकता. आणि इथे बघा हा असा आपला अरबी समुद्र आणि समोर तो बो स्ट्रिंग आर्च ब्रिज. तर या इथे जर बघितलं बघा POP नंबर 16 भुयारी मार्ग नंबर पदाचारी भुयारी मार्ग नंबर 16. तर इथून आता आपण पुढे आतमध्ये जाऊन बघणार आहोत. तर इथून आपण आता असं आलो आणि नंतर मग ह्या साईडने आता असं आपण बाहेर पडून तिकडे प्रियदर्शनी पार्कच्या दिशेने जाणार आहोत. तर ह्या इथे बघा हा असा समुद्राचा असा हा सुंदर असा हा व्ह्यू दिसत आहे आपल्याला. इथे उंच उंच लाटा येतात. इथे बघा इथपर्यंत असं हे समुद्राचं पाणी आलेलं आहे. या बघा तर हा बघा हा कोस्टल रोड बँड्रा वरळी सीलिंग वरून सोडून तुम्ही इथून असं येऊन साऊथ बॉम्बेला जाऊ शकता. तर इथे असं ठिकठिकाणी असं प्लांटेशन पण केलेलं आहे आणि इथे असे हे स्मॉल बॅरिगेट्स वगैरे पण लावलेले आहेत. आणि या इथे जर तुम्ही जर पाहिलं तर हा डेडिकेटेड सायकल ट्रॅक आहे. इकडे बघा लेफ्ट आणि राईट साईडला हे जे एरोज आहेत हा संपूर्ण असा हा सायकल ट्रॅक आहे. आणि इथे हा सगळा जॉगिंग ट्रॅक वॉकिंग ट्रॅक आहे. तर ह्या इथलं हे पेविंग पण बघा किती सुंदर केलेलं आहे.
तर हा असा कोस्टल रोड एंट्री एक्झिट व आहे आपल्याला, जो वरून जो बघतो आहे तो. या इथे बघा, हा समुद्राच्या अशा सुंदर अशा ह्या लाटा इथे येऊन अशा उसळतात. तर ह्या इथे पण बघा, असे लेफ्ट साईडला असे हे प्लांटेशन आहे. त्यानंतर त्या बाजूला हा असा सायकल ट्रॅक आहे आणि इथे कंटिन्युअस रनिंग अशी ही सिटिंग अरेंजमेंट आहे. आणि ह्या साईडला पण बघा, इकडे असं बेंच टाईप असे छोटं सिटिंग अरेंजमेंट आहे. तर ह्या इथे जर बघितलं, हा PUP नंबर 15 आहे, म्हणजे पदाचारी ॲक्सेस. तर इथून ह्याच्या खालून आपल्याला जायचं आहे, कारण वरून तो हा कोस्टल रोडचा वरून ॲक्सेस आहे, एंट्री एक्झिट पॉईंट. का बघा, PUP नंबर 15 बघा, हा लेफ्ट राईटला जो एरो जातो हा सायकल ट्रॅक आहे. आणि नंतर मग ह्या साईडला हे इथेच हे पाथवे आहेत. आणि ही अशी तुम्ही मुंबईची अशी स्कायलाईन बघू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला इथे जर यायचं असेल तर जवळचे मेट्रो स्टेशन वरळी मेट्रो स्टेशन आहे, मुंबई मेट्रो लाईन 3चं अंडरग्राऊंड. आणि जवळची रेल्वे स्टेशन लोअर परेल आहे, त्यांनी तुम्ही इथे येऊ शकता. इथे बघा, असे समुद्राच्या सुंदर अशा ह्या लाटा. तर या इथे बघा, हा असा सायकल ट्रॅक आहे. नंतर मग हा वॉकवे आहे असा कंटिन्युअस. तर इथे पण बघा, PUP नंबर 14. तर ह्या PUP ॲक्सेस 14 वरून सुद्धा तुम्ही इकडे येऊ शकता. आता बघा, हा PUP नंबर 14 बिंदू माधव ठाकरे चौकवरून तुम्ही जर पुढे आले तर कोस्टल रोडच्या खालून तुम्ही अशा ह्या PUP 14 येऊ शकता या इथे. आणि ते बघा, इथे आता हा असा कोस्टल रोड वरून जाताना आपल्याला दिसत आहे. तर इथे आता हा लेफ्ट साईडला जॉगिंग ट्रॅक, प्लांटेशन, नंतर मग छोटेसे सिटिंग अरेंजमेंट. आणि नंतर मग आपल्याला आता परत ह्या PUP ॲक्सेस 13च्या खालून सी शोरला लागून आपल्याला या वॉकवेनी पुढे जायचं आहे. आणि इथे बघा, ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आता इथे हा बघा, असं ब्युटिफुली डेकोरेटेड असा हा डस्टबिन आहे. आणि इथे ही सायकल पार्किंग आहे. तर समजा तुम्ही सायकल घेऊन आले आणि इथे तुम्हाला सायकल पार्क करून थोडंसं वॉक करायचं आहे, तर इथे तुम्ही ब्युटिफुली डिझाईन्ड अशा ह्या सायकल पार्किंगमध्ये पार्क करू शकता. तर इथे बघा, आता अशा ह्या सुंदर अशा ह्या उंच अशा लाटा आहेत. बघा, पुढे इथे असं लेफ्टला कोस्टल रोड आहे, म्हणजे ज्या सायकलिंग ट्रॅक आहे. आणि इथे असा हा वॉकवे आहे आणि इथे अशी सिटिंग अरेंजमेंट. आणि हा असा अरबी समुद्र. तर तुम्ही इथे आचार्य अत्रे मेट्रो स्टेशन, जे आता सध्या मुंबई मेट्रो लाईन 3 सुरू आहे त्याचे शेवटचे स्टेशन आहे. तर तिथून पण तुम्ही इथून समोर बिंदू माधव ठाकरे चौकवरून नंतर मग ह्या फ्रॉम PUP ॲक्सेस, पदाचारी ॲक्सेस 13 वरून ह्या इथे तुम्ही येऊ. तर ह्या इथे हे बघा, हे प्लांटेशन लावलेले आहे. आता आपल्याला पुढे गेल्यावरती दिसेल तिथे काम मॅक्झिमम कम्प्लिटेड आहे आणि प्लांटेशन पण असे ओपन केलेले आहेत. त्या इथे बघा, ही एक वेगळी अशी इंटरेस्टिंग अशी सिटिंग अरेंजमेंट आहे. मस्त सिटिंग अरेंजमेंट आहे इथे. तर इथे बघा, सायकलिंग ट्रॅक जो आहे असा टर्न मारून मग त्या साईडने गेलेला आहे. आणि लगेच लागून असा हा कोस्टल रोड आहे. इथे बघा, डस्टबिन पुन्हा आहे इथे. तर ह्या इथे पण बघा, असा डस्टबिन आहे. आणि नंतर मग इथे पण हा एक PUP ॲक्सेस आहे. तर इथून पण तुम्ही येऊ शकता. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे सगळे असे हे पर्यटक इथे बसलेले आहेत. इथे पण बघा, ही वेगळ्या पद्धतीची इथे सायकल पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. समोर तुम्ही राईट साईडला बघू शकता, एक मुलगा त्या वरून चालत येत आहे. तुम्ही असं करू नका, कारण ते रिस्की आहे. त्या साईडला सगळे हार्ड रॉक्स आहेत.
तर इथपासून तुम्हाला सुंदर असं हे लँडस्केपिंग बघायला मिळेल. हे बघा, इकडे असं सेंटरला सुंदर असं हे लँडस्केपिंग आहे. या साईडला सुद्धा बघा असे हे पाम ट्रीज असे इथे लावलेले आहेत. इथे स्टेप्स आहे आणि नंतर मग हे लँडस्केपिंग आयलंड इथे असं केलेलं आहे. इथे पण अजून लॉन येणार आहे. आणि या साईडला सुद्धा बघा सायकलिंग ट्रॅक, नंतर मग प्लांटेशन आणि या बाजूला इथे लँडस्केपिंग आयलंडमध्ये. आणि इथे बघा हे सुंदर असे हे ग्रुप सिटिंग्स अरेंजमेंट अशी इथे केलेली आहे. बघा सुंदर अशा ह्या अथांग अशा ह्या लाटा आपल्याला बघायला मिळत आहेत. यात पण बघा हे सुंदर असे हे पाम ट्रीज लावलेले आहेत. आणि याबद्दल पण हे असे आयलंड्स, लँडस्केपिंग आयलंड्स आहेत. आणि इथे बघा लगेच ॲडजस्टंट इथे असा हा कोस्टल रोड आहे. हा बघा सुंदर असा हा परत लँडस्केपिंगमध्ये इथे असे हे तर एलिप्टिकल पॅटर्नमध्ये ठेवलेले आहेत. ते सायकलिंग ट्रॅक बघा आता टर्न होत आहे. आणि ह्या साईडला असा हा सुंदर असा आपल्याला अथांग असा हा समुद्र दिसत आहे. इथे पुन्हा बघा ही अशी सायकल पार्किंग आहे. आणि या इथे अशा ह्या स्टेप्स आहेत. ॲडजस्टंट कोस्टल रोड आहे. बघा हा PUP ॲक्सेस 11 आहे. पदाचारी भुयारी मार्ग 11 आहे. इथून पण तुम्ही येऊ शकता. हे पुन्हा हा सायकल पार्किंगसाठी असा हा एरिया आहे. या इथे पण बघा असा हा समुद्र असा अथांग. कोस्टल रोड, सायकलिंग ट्रॅक, प्लांटेशन आणि वॉकवे आणि सिटिंग अरेंजमेंट आणि अरबी समुद्र. हे बघा हा तिकडनं जर तुम्ही जर बघितलं व्हाईट रूफिंगवालं आणि हे जर बघितलं तर कोस्टल रोडचे हे एंट्री पॉईंट आहेत. आता ही मुलं बघा वरून कठड्यावरून चालत आहेत. हे ॲक्च्युली हे असं डेंजर आहे. राईट साईडला जर बघितलं तर सगळी खडकं आहेत. तर इथे बघा ह्या अशा पुन्हा अशा उंच उंच लाटा अशा येत आहेत. तर इथे बघा इथे पुन्हा इथे असा डस्टबिन आहे. नंतर मग त्या पलीकडे सायकलिंग ट्रॅक आहे आणि इथे हे लँडस्केपिंग असे हे एलिप्टिकल फॉर्ममध्ये इथे असे हे प्लेस केलेले आहेत. आणि नंतर मग ह्या इथे बघा ही अशी सिटिंग अरेंजमेंट आहे. तर अशा पद्धतीचं सगळं इथे हे डेकोरेट केलेलं आहे आणि ब्युटिफिकेशन केलेलं आहे. तर हे फूडपर्यंत सगळं हे असंच असणार आहे. तर इथून बघा तुम्हाला मुंबईची अशी ही स्कायलाईन दिसत आहे. समोरचा तो जो एरिया आहे हाजी अली आहे तिथे पलीकडे. या इथे पण बघा ही छोटी सिटिंग अरेंजमेंट आहे. बंडवॉल टाईप, सायकलिंग ट्रॅक, प्लांटेशन. आता हे तुम्ही जर बघाल लेफ्ट साईडला आपल्याला इथे एक बस स्टॉप दिसत आहे. तर इथून बस सर्विस पण सुरू होणार आहे. म्हणजे तुम्ही बसनी डायरेक्ट इकडे येऊन उतरून या प्रॉमिनेडवरती वॉकवेवरती वॉक करू शकता. बस स्टॉपसाठी बघा इथे एक रोडवरती इकडे एक सेपरेट एक लेन ठेवलेली आहे. आता हा संपूर्ण असा हा वरळीचा एरिया आहे. त्या इथून बघा समुद्राचा एकदम असा जवळून असा व्ह्यू मिळतो आहे. आणि लाटा पण बघा किती अशा उसळत आहेत ते. बघा इथे ह्या साईडला पण इथे सायकलिंग ट्रॅक, डस्टबिन, वॉकवे, नंतर मग इथे अशी सिटिंग अरेंजमेंट आणि इथून सुंदर असा तुम्ही व्ह्यू घेऊ शकता.
त्याच्या सेंटरला पण बघा 2 असे हे रॉक्स आहेत. तर इथून हे असे व्हीलचेअर ॲक्सेस आहे आणि सायकल ॲक्सेस आहे या लेफ्ट हँड साईडच्या सबवेमधनं. तर ह्या इथे पण बघा हा POP नंबर 10 POP ॲक्सेस पदाचारी भुयारी मार्ग 10 इथून पण तुम्ही येऊ शकता. तर या इथे जर बघितलं तर हा बघा हा वॉकवे किती ब्रॉड आहे, जवळपास 25-1 फूट तरी रुंदीला आहे. नंतर मग इथे जर बघितलं तर इथे बघा ही सिटिंग अरेंजमेंट जी आहे हे इथपर्यंतच आहे. मग ह्या बदला सिटिंग अरेंजमेंट नाही आहे इथे. इथे फक्त अशी ही पॅरापेट वॉल आहे. आणि ह्या इथे बघू शकता हा बघा असा समुद्रच्या लाटा किती अशा उसळत आहेत. तर मित्रांनो तुम्ही इथे बघितलं आता इथपर्यंत अशी ही फक्त पॅरापेट वॉल होती. हा इथे असा एक्सपेन्शन जॉईंट आहे आणि नंतर इथून परत आता अशी ही सिटिंग अरेंजमेंट सुरू झालेली आहे. तर ह्या सायकलिंग ट्रॅकला जे इथे जे मटेरियल जे आहे ते पण असं सॉफ्ट मटेरियल आहे. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा कोस्टल रोडमधला प्रॉमिनाडचा पार्ट. हा मी तुम्हाला वरळी एरियामधला आता हा प्रॉमिनाड दाखवलेला आहे. आणि हा पुढे हाजी अली आणि अजून पुढे जातो. तर तुम्ही जर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर मी ह्याचा जो सेकंड पार्ट आहे त्या साईडनी जी एंट्री आहे प्रियदर्शन पार्कपासून ते POP ॲक्सेस 1 पदाचारी ॲक्सेस 1पासून ते पण मी दाखवेन. तर हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.